बघा, परिसंस्थेची रचना. आपला पुढला मुद्दा कोणता आहे? परिसंस्थेची रचना. तर आपण काय बघितलं? परिसंस्था म्हणजे काय असतं, परिसंस्थेतील वेगवेगळे घटक कोणते असतात हे आपण काय केलं? बघितलं. आता बघा, परिसंस्थेची रचना कशा पद्धतीने येते. तर सजीव काय करत असतात बघा, सजीव काय करत असतात? परिसंस्थेतील अजैविक घटक सतत वापरत असतात. काय करत असतात? अजैविक घटक. आता अजैविक घटक म्हणजे कोणते? निर्जीव घटक. निर्जीव घटक कोण वापरत असतात? तर सजीव वापरत असतात. आणि वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात. जसं बघा, आपण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो, बरोबर आहे, मलमूत्र उत्सर्जित करतो. मग ह्या ज्या गोष्टी उत्सर्जित केल्या जातात, म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे काय होत असते रे? अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. कमी जास्त म्हणजेच काय? आता उदाहरणार्थ, सगळ्यांनी आपण जर भात खाला, काय होणार रे? भाताचं प्रमाण कमी होणार. परत थोड्या दिवसानंतर आपण भात लावतो म्हटल्यानंतर परत भात उगवणार, म्हणजे भाताचं प्रमाण काय होणार? परत वाढणार. खाणं परत उत्सर्जित करणं, परत खाणं उत्सर्जित करणं, आणि याच्यामुळे काय होत राहतं? उदाहरणार्थ, आपण काय केलं? वातावरणातला ऑक्सिजन आपण शोषून घेतला, ऑक्सिजनचं प्रमाण काय होणार? कमी होणार. परंतु तोपर्यंत वनस्पती काय करतात? ऑक्सिजन तयार करतात, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण काय होणार? परत वाढणार. म्हणजे बघा, अजैविक घटकांचं प्रमाण हे काय होत असतं? कमी जास्त होत असतं. आणि परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाचा काय असतो? सभोवतालच्या अजैविक घटकावरती काय होत असतो? परिणाम होत असतो. म्हणजे बघा, आपला परिणाम कशावरती होतोय? इतर घटकांवरती, इतर सजीवांवरती पण होतोय आपला परिणाम. मानवाचा परिणाम सगळ्यांवरतीच होतोय. अजैविक घटकांवरती पण होतोय आणि जैविक घटकांवरती पण होतोय. म्हणजे उदाहरणार्थ, आपण काय करतोय? तर प्राणी खातोय पण, बरोबर आहे, प्राण्यांना मारून आपण काय करतोय? खातोय पण. तसंच बघा, वनस्पती पण आपण खातोय. त्यानंतर आपण काय करतोय? माती पण वापरतोय, म्हणजे अजैविक घटक पण वापरतोय, जैविक घटक पण वापरतोय. सगळ्याच घटकांवरती मनुष्य प्राण्याचा परिणाम होताना बघायला मिळतोय. त्यामुळे बघा, त्याचा परिणाम परिसंस्थेतील इतर सजीवांवरही होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, जर समजा एखाद्या परिसंस्थेमध्ये समजा कीटकच सगळे संपले, काय होईल रे? बेडूक उपाशी मरतील. लक्षात ठेवा, बेडूक काय होतील? उपाशी मरतील. म्हणजे मला सांगा, एक घटक जर कमी पडला तर त्याचा परिणाम दुसऱ्यावरती होणार असतो. म्हणजे बघा, परिसंस्थेतील इतर सजीवांवरती सुद्धा कशाचा परिणाम होत असतो? हे कमी जास्त होण्याचा परिणाम होत असतो. आता उदाहरणार्थ बघा, आपल्याकडे भरपूर पाऊस लागला, पाऊस भरपूर झाला तर काय होणार? पूर येणार. पूर आला, त्याच्या खाली शेत जमीन बऱ्याचशा लोकांच्या बुडणार, त्यामुळे भाताचं प्रमाण कमी होणार, परिणाम होणार. लक्षात घ्या. म्हणजे जर भात कमी झाला तर काय होणार? त्याचा परिणाम आपल्याला कशावरती होणार? त्याचा परिणाम कशावरती होणार? तर आपल्यावरती उपासमारीचं म्हणजेच काय? अन्न कमी पडायला सुरुवात होणार. आता परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना, कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. विशिष्ट भूमिका बजावत असतो म्हणजे काय बघा रे? तर ज्यावेळी आपण आता परिसंस्थेतच राहतोय ना, वातावरणात सगळीकडे फिरतोय आपण, आपण आपली भूमिका बजावत असतोय, परंतु आपण आपली भूमिका अतिरेकी बजावतोय. अतिरेकी बजावतोय म्हणूनच काय व्हायला लागलंय? पर्यावरणाचा समतोल बिघडायला लागलेला आहे. म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचं कारण काय आहे? तर परिसंस्थेमध्ये आपण केलेल्या ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर लक्षात ठेवायचं की परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात स्थान तो बजावतो, आणि बजावत असलेली जी भूमिका आहे तिला निश म्हणतात. काय म्हणलं जातं? निश म्हणतात. सजीव परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील काय करत असतो? इतर सजीवांच्या संदर्भातील काय करत असतो? आपले स्थान बजावत असतो, आपली भूमिका बजावत असतो. त्याला काय म्हटलं जातं? निश असं म्हटलं जातं. बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड काय करतंय? ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करते. मधमाशा, मुंग्या इतर कीटकांसाठी अन्न व आसरा पुरवितात. बघा, प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करत असतो. प्रत्येक जण ह्या परिसंस्थेमध्ये आपली भूमिका बजावत असतो. त्याला आपण काय म्हणतो? निश असं म्हणतो. त्यानंतर बघा, इथं जर आपण बघितलं तर परिसंस्थेतील घटकांच्या काय आहेत? अंतरक्रिया आहेत. अजैविक घटक कोणते कोणते आहेत? बघा, पोषक द्रव्य आहेत, सौर ऊर्जा आहे, कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नत्र आहे, जल आहे, खनिज आहेत. हे काय होतंय? प्रकाश संश्लेषण
मध्ये अन्न निर्मिती करतं. कोण करतं? वनस्पती करतात. म्हणजे वनस्पती काय झाल्या? उत्पादक झाल्या. जैविक घटक आहेत. कसले घटक आहेत? जैविक घटक. त्यांच्यापासून बघा इथं उष्णता बाहेर पडते, इथं ऊर्जा बाहेर पडते. आता हे वनस्पती काय करतात? वनस्पतीपासून प्राणी अन्न ग्रहण करतात. म्हणजे इथं पण परत आणि उष्णता वापरली जाते. कोण वापरतात? जैविक घटक वापरतात. खरं कोण वापरतात? हे प्राणी वापरतात. कोण वापरतात? प्राणी. त्याच्यामध्ये कोण येतंय? प्राथमिक, द्वितीय, तृतीय आहेत का? बघा इथं शेळी दाखवली आहे, वाघ दाखवलाय. म्हणजे हा प्राथमिक भक्षक आहे आणि हा द्वितीय भक्षक आहे. त्याच्यानंतर बघा यांच्यापासून द्रव्य मुक्त होत असतं. म्हणजे इथं बघा बरेच आपण मलमूत्र वगैरे सगळ्या गोष्टी काय करत असतो? बाहेर टाकत असतो. तर त्याच्यामधून बघा मृत शरीराचं विघटन होतं आणि द्रव्य मुक्त होत असतं आणि ही उष्णता बाहेर पडत असते. आता बघा त्यासाठी कुणाची गरज लागते? सूक्ष्मजीवांची. सूक्ष्मजीव कुणावरती काम करतात? ह्या जैविक घटकांवरती पण काम करतात आणि या पद्धतीनं त्यांच्यापासून बाहेर पडणारे मृत शरीरावरती पण काम करतात. म्हणजे जैविक घटक आणि मृत शरीरावरती काम करणारे कोण आहेत? तर सूक्ष्मजीव आहेत. परत सूक्ष्मजीव काय करतात? सूक्ष्मजीवांपासून आपल्याला उष्णता आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय? अजैविक घटक पुनर्चक्रीकरणासाठी येतात. पुनर्चक्रीकरण म्हणजे काय? परत कुणाला वापरायला मिळतात? परत कुणाला वापरायला मिळतात? जैविक घटकांना वापरायला मिळतात.